नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा धरणामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी 1997 साली घोटील गाव धरणाच्या पाण्यामध्ये बुडून नष्ट झालं। ज्यावेळी गावातील माणसांना त्यांचं घर, शेती आणि गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करावं लागलं तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल। त्यांच्या समोर खूप मोठा डोंगर उभा राहिला असेल, त्यांच्या डोळ्यातील अश्रू कधीही थांबले नसतील। त्यांची स्वप्न, त्यांचा आधार, त्यांचे भविष्य धरणामध्ये बुडून नष्ट झालं। याचा जिवंत अनुभव घेण्यासाठी आज आपल्याला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या बॅक पॉईंटवरती जावं लागणार आहे। कारण यावर्षी पाऊस खूप लेट सुरू झाला, त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आणि घोटील गाव पाण्यामधून बाहेर आले। पण पाऊस पुन्हा जोरदार सुरू झालेला आहे आणि हे गाव हळूहळू पाण्यामध्ये बुडायला सुरुवात झालेली आहे। त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला धरणाच्या कडेकडेने चिखलामधून खतरनाक प्रवास करत नाल्यामधून ओढ्यामधून कसे तरी त्या गावापर्यंत पोहोचायचं आहे। कारण पावसाला सुरुवात झाल्यामुळे धरणाच्या चारी बाजून सर्वत्र गाळच गाळ चिखल आहे। एक पाय घातला की दुसरा अडकून बसतोय। तरी देखील आपण कसे पण करून त्या घोटील गावापर्यंत पोहोचायचं आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल एक धरण बांधण्यासाठी किती गावांना त्याग करावा लागतो। तर चला मित्रांनो, मराठवाडी धरणाच्या बॅक पॉईंटच्या दिशेने चालायला सुरुवात करूया। समोर तुम्हाला हे झाड दिसत असेल, या झाडाच्या कडेकडेने चिखलामधून आपण कसे तरी बाहेर निघूया। कारण या गाळामध्ये जर माणूस अडकून बसला तर त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा माणूस पाहिजे आणि मी आज एकटा झालेलो आहे। त्यामुळे मला सावधगिरी बाळगत आता हा ओढा पार करावा लागणार आहे। कारण ह्या ओढ्यामध्ये गाळ पण असू शकतो आणि वरती डोंगरामध्ये पाऊस जोरदार पडल्यामुळे ह्या ओढ्याला पाणी देखील आलेलं आहे। पाणी एवढे जास्त नाही, पण स्पीडने खाली वाहत निघालेलं आहे आणि ह्या ओढ्यातील अंदाज मला नाही। कदाचित या ओढ्यामध्ये दलदल असू शकते, त्यामुळे हळूहळू कसा तरी आता मी हा ओढा पार करतो। बघा मित्रांनो, हा ओढा पार करताना आपल्याला कसा अनुभव येणार आहे बघू शकता तुम्ही। पाय पूर्णपणे आत जात आहेत, तरी देखील आपल्याला हा ओढा पार करायचा आहे। आणि मित्रांनो, मी एक लाकूड हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा सपोर्ट घेत हा ओढा क्रॉस करत आहे। बघा, बघितलं मित्रांनो, काठीचा सहारा घेत कसा तरी मी आता बाहेर निघत आहे। कारण ह्या ओढ्यामध्ये पण चिखल आहे आणि मी पडता पडता वाचलो मित्रांनो। बघितलं असं तुम्ही, पडता पडता वाचलो, माझा पाय पण अडकला। तरी देखील आता बाहेर निघणे गरजेचे आहे। मी कसा तरी आता मी बाहेर निघालो आणि हे चप्पल बघा, या चप्पलाची काय अवस्था झालेली आहे बघा। पडलो असतो तर आता मी कॅमेरा सोबत या ओढ्यामध्ये गेलो असतो। मी तर कसं तरी आलो असतो बाहेर, पण कॅमेरा माझा पाहून गेला असता। मित्रांनो, मी कसा तरी चिखलामधून पाय ओढत सरपटत आणि शेवटी मी चप्पल हातामध्ये काढून घेतला आणि कसा तरी ह्या गावाच्या सीमेवरती पोहोचलो। इथून पुढे हे घोटील गाव आपल्याला बघायला मिळणार आहे। पण या ठिकाणी यायचं असेल तर हातामध्ये खूप मोठी काठी घेऊन या, कारण पाय भरपूर जातात आणि 2-3 दिवसामध्ये हे धरण पूर्णपणे भरू शकते। कारण आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इथे येताना कधी एकटे येऊ नका, सोबत कोणाला तर घेऊन या। पण खूप चालावं लागतं चिखलामधून, त्यामुळे खतरनाक प्रवासाचा अनुभव देखील आपल्याला होतो। आता आपण या घोटील गावामध्ये प्रवेश करूया आणि या गावातील नजारा बघूया आणि त्यावेळी गावातील माणसावर काय परिस्थिती आली होती या घरांच्या अवशेषांना बघितल्यानंतर आता आपल्याला समजणार आहे। या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला हे घर बघायला मिळते, पूर्णपणे पडलेले आहे आणि या घराच्या साईडला हे गोबर गॅस आहे। गाई आणि म्हशीचे शेण यामध्ये टाकले जाते, त्यापासून जो गॅस तयार होतो त्याचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये केला जात होता। आणि हे घर पूर्णपणे पडलेले आहे। काही आठवणी म्हणून याचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। बघू शकता मित्रांनो तुम्ही, घरामध्ये जाण्यासाठी ही वाट आहे
म्हणजे इथली घरे पूर्णपणे पक्की होती. विटा, सिमेंट आणि कॉन्क्रीटची घरे या ठिकाणी बांधली होती. पण पाण्यामध्ये गेल्यामुळे या घरांची काय अवस्था झालेली आहे तुम्हाला दिसत असेल. बघा मित्रांनो, हा एकदम भयानक माहोल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या घरांना बघून एकदम वेगळंच वाटतं की या माणसांनी सर्व काही या ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले. बघा, समोर असलेले खूप मोठे घर आणि घराच्या दारात असलेले हे पिंपळाचे झाड. हा रोड गावाच्या गल्लीमधून असाच पुढे जात आहे. दोन्ही साईडला घरे आहेत आणि या ठिकाणी गावातील पाईपलाईन म्हणजे ज्या ठिकाणी नळाला पाणी येते त्याच्या निशाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. अजून आपण जेव्हा चालत पुढे जातो तेव्हा समोर आपल्याला गाव ज्या ठिकाणी पाणी पित होते ती खूप जुनी विहीर देखील बघायला मिळते. आणि ती विहीर काळ्या दगडामध्ये बांधलेली आहे आणि खूप जुनी आहे. दुरून ह्या विहिरीला बघितल्यानंतर असे वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा विहिरी बांधल्या जात होत्या. बघा मित्रांनो, सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि जे पण कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण घोटील गावातील माणसांजवळ हा व्हिडिओ जर पोचला तर त्यांना ह्या गावातील हे सर्व काही बघून अश्रू डोळ्यात येतील, पण त्यांना आनंद देखील होईल की त्यांचं गाव त्यांना पुन्हा बघायला मिळाले. आणि ही गावातील विहीर कशी आहे बघा. काळ्या दगडामध्ये या विहिरीचे बांधकाम केलेले आहे. अनेक वर्ष होऊन सुद्धा ही विहीर आहे तशीच मजबूत आहे. विहिरीतील पाणी कसे आहे बघा. आणि या दगडी निशाणी तुम्हाला दिसत असतील. यामध्ये रहाट बसवला जात होता. या ठिकाणी एक आणि त्या ठिकाणी एक, आणि रहाटाने पाणी रस्सीने वरती ओढले जात होते. बघा, ह्या विहिरीच्या साईडला हे आणखी एक घर आहे, ते पण पूर्णपणे पडलेलं आहे. आणि वरती अजून काही घरांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. पण त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला चिखलामधून जाताना वरती जाता येणार नाही. त्यामुळे ह्या रोडने आपण आणखी पुढे जाऊया आणि पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळते का हे देखील बघूया. गावातील मधला पॉईंट हा असावा का इथून 2 रोड फुटतात. वरती हा रोड जातो आणि खाली हा रोड जातो. म्हणजे गावामध्ये किती मोठमोठी झाडे होती, पिंपळाची, वडाची, बघू शकता तुम्ही. त्याची काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि ह्या वरच्या रोडने जाण्या अगोदर आपण या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळते हे बघूया. बघा, सर्वत्र घरांच्या पुढे मोठमोठी झाडे आहेत. म्हणजे वरती सह्याद्रीचे पठार आहे आणि पठाराच्या खाली हे गाव वसल्यामुळे सुंदर निसर्गाचा अनुभव ह्या गावाला अनुभवायला मिळत होता त्यावेळी. पण आता हे सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मित्रांनो, इथून पुढे जाताना बघा हे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे हा चौक असावा. चौकच्या मधोमध ही निशाणी बनवलेली आहे. आणि आणखी पुढे गेल्यानंतर मला पुढे दगडामध्ये बनवलेले काहीतरी दिसलेले आहे. म्हणजे ह्या गावातील मंदिर या ठिकाणी असावे. खूप मोठ्या दगडाला कोरून काहीतरी कलाकृती केलेली आहे. अशा वास्तू आपल्याला गडावर बघायला मिळतात, पण या ठिकाणी बघितल्यामुळे कदाचित मंदिर असल्यासारखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मंदिराचे अवशेष काय आपल्याला बघायला मिळत नाहीत, पण हे दगडी काय आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. एका साईडने बघितल्यानंतर हे आपल्याला असे बघायला मिळते. यावरती काही निशाणी पण आहेत बघा. आणि या ठिकाणी आपल्याला कुठे मूर्त्या बघायला मिळतात का बघूया. कारण मंदिर असल्यामुळे मूर्त्या पण आपल्याला बघायला मिळतील. आणि मित्रांनो, आपल्या या ठिकाणी मूर्त्या पण बघायला मिळाल्या. हे काय आहे, कोणत्या मूर्त्या आहेत तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही दगडी कलाकृती खूप मोठी आहे. दुरून बघितल्यानंतर तोफेसारखी वाटते. आतमध्ये पाणी साचलेलं आहे, पण गोलाकार या दगडाला कसा कोरलेला आहे बघा. आणि आतमधून दुसरीकडे होल देखील आहे. हे काय असू शकते तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. बघा, पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पावसामधून ह्या गावाला बघण्याचा अनुभव वेगळाच आहे. सर्वत्र शांतता
आणि उद्ध्वस्त झालेलं हे गाव. समोर त्या झाडाखाली मराठी शाळा आहे आणि हे धरणाचे पाणी हळूहळू ह्या गावामध्ये घुसायला सुरुवात करत आहे. म्हणजे एक वेळ ह्या गावाला 29 वर्षापूर्वी धरणाने खाल्लं आणि आता पाऊस थोडा उघडल्यामुळे, म्हणजे पाऊस लेट सुरू झाल्यामुळे हे गाव पाण्यामधून बाहेर आलं. तर पुन्हा धरण आता ह्या गावाला आपल्या पोटामध्ये घेणार आहे. बघा या ठिकाणी हे घरांचे अवशेष, हे सर्व काही बघितल्यानंतर खरोखर मित्रांनो डोळ्यामध्ये अश्रू येतात. तुम्हाला पण हे बघताना कसे वाटत आहे बघा. या ठिकाणी खूप मोठे घर होते आणि घराच्या अंगणात हे पिंपळाचे झाड होते. आता हे एकटेच पडलेलं आहे, पण हे पण मरण पावलेलं आहे. त्याच्या काही निशाणी वाळलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. बघा समोर असलेल्या घराच्या दोन्ही चौकटी, म्हणजे या ठिकाणी एकत्रित परिवार भरपूर राहत होता. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी कुणाची तरी माऊलीची चप्पल आहे. हे सर्व काही माणसांनी इथे सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, कारण त्यांची मजबुरी होती. आणि घराच्या समोर असलेली ही थडी, दगडामध्ये बनवलेली ही थडी आहेत आणि या थड्यावरती विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या, हनुमंताची मूर्ती पण आपल्याला बघायला मिळते. हे खूप मोठी थडी उद्ध्वस्त अवस्थेत पडलेले आहेत. आणि आता एका घरामध्ये प्रवेश करत आहे जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. बघा भरपूर मोठे हे घर होतं, पण पाण्यामुळे या घराचा नाश झालेला आहे मित्रांनो. आणि ह्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथून पुढे आपल्याला ह्या गावातील अनेक घरे बघायला मिळणार आहेत. बघा हे सर्व काही एकदम विचित्र आहे. माणसांच्या आठवणी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आठवतात. बघा सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरे आणि हे दगडी काहीतरी आहे बघा. म्हणजे पूर्वी कदाचित याचा वापर कशासाठी केला जात होता मला माहीत नाही, तुम्ही सांगू शकता. आणि इथून जेव्हा आपण आणखी पुढे जातो तेव्हा आपल्याला वरती अजून काही बघायला मिळू शकते. कारण ज्या ठिकाणी आपल्याला दगडी कलाकृती बघितली आपण तोपेसारखी, त्या ठिकाणी मंदिराची मूर्ती तर आपल्याला बघायला मिळाली, पण मंदिराचे अवशेष कुठे दिसले नाहीत. त्यामुळे हे गावचे मंदिर कुठे आहे हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे. ह्या वाटेने आता आपण वरती जाऊया आणि कदाचित या ठिकाणी मंदिर आपल्याला बघायला मिळेल. बघा अशा खतरनाक मोसममध्ये मी या ठिकाणी आलो. एकदम सर्वत्र चिखल आहे आणि पाऊस जर जोरदार सुरू झाला तर पलीकडे जाता येणार नाही, कारण धरणामध्ये डोंगरामधून जे पाणी वाहत आहे ते सध्या कमी आहे, पण पाऊस जोरात झाला ते पाणी वाढेल आणि ते पाण्यामधून बाहेर जाणे शक्य होणार नाही. बघा मित्रांनो या ठिकाणी कोणाची तरी घरातील हे लाकडी कपाट आहे, असेच पडलेले आहे. या ठिकाणी हे घर बघू शकता तुम्ही कशा अवस्थेत पडलेलं आहे. आणि या दोन्ही घरामधून जाणारे हे बोळ आहे आणि हे घर आतमधून कसे आहे बघा. आणि वरती बघितल्यानंतर आपल्याला काहीतरी मूर्तीसारखे दिसत आहे. म्हणजे मूर्तीला कलर पुन्हा या ठिकाणी येऊन त्या माणसाने केलेला असावा. म्हणजे या ठिकाणी मंदिर पण असू शकते. आता आपण वरती जाऊनच बघूया हे काय आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी पण हे घर होते आणि हे विजेचे खांब बघा असेच एकदम पडलेले आहेत. सुन्न एकदम विजेच्या तारा सर्व काय असेच पडलेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक मूर्ती बघायला मिळते. ही कोणाची आहे, किंवा समाधी असू शकते किंवा मंदिर पण असू शकते. आता आपण बघूया. बघू शकता तुम्ही ह्यावरती कोणाचे नाव लिहिले आपण वाचूया. कै श्रीपती बळवंत पवार घोटील, म्हणजे कुणाची तरी ही समाधी असावी. आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे घरच बघायला मिळते. वरती अजून काही घरे आहेत, जनावरांच्या झोपड्या, घरे वरती आपल्याला बघायला मिळतात. पण या ठिकाणी आल्यानंतर जो अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तो शब्दात सांगण्यापलीकडचा आहे.
आपण फक्त बोलून दाखवतोय, मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत आहे, पण ज्यावेळी या गावातील माणसांना हे गाव सोडून जायला सांगितले असेल तेव्हा त्यांच्या काय वाईट परिस्थिती आली असेल हे आपल्याला ह्या घरांना आणि ह्या प्राचीन वास्तूंना बघितल्यानंतर अनुभवायला मिळते. बघा मित्रांनो, हे खतरनाक धरण हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसात या घोटील गावाला पूर्णपणे गिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला मूर्त्या बघायला मिळाल्या, पण गावातील मंदिर कुठे दिसले नाही. त्यामुळे आता आपल्याला मंदिर शोधावे लागणार आहे. मी छत्री उघडून व्हिडिओ शूट करत आहे, कारण कॅमेरा पाण्यामध्ये भिजू शकतो म्हणून. बघा, या ठिकाणी पण काही थडी आहेत, उद्ध्वस्त अवस्थेत पडलेले आहेत. आणि मागून जेव्हा आपण हे गाव बघतो तर आपल्याला हे गाव असे बघायला मिळते. आणि या ठिकाणी आल्यानंतर माझी नजर दूर गेली तेव्हा मला ह्या गावातील मंदिर दिसले, जे धरणाच्या मधोमध आहे. त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला झूम करून मी दाखवतो या गावातील मंदिर कुठे आहे. बघा, समोर तुम्हाला हे गावातील मंदिर दिसत असेल. ह्या लाईटच्या पोलच्या समोर बघा, धरणाच्या मधोमध ही मंदिरे आहेत. त्या ठिकाणी जाणे शक्य नाही. आपण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गेलो असतो, कारण सर्वत्र चिखलच चिखल आणि दलदल आहे आणि पावसाला पुन्हा जोरात सुरुवात झालेली आहे. आणि अशा निसर्गमय ठिकाणी हे घोटील गाव वसलेलं होतं, पण काळाने घाव घालून या गावातील माणसांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. कारण हे धरण बांधण्यासाठी काही गावांना त्याग करावा लागतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणाच्या बॅक पॉईंटच्या एका साईटला असलेल्या घोटील गावामध्ये घेऊन आलो. हे गाव पाण्यामध्ये बुडून 29 वर्ष पूर्ण झाली, तरी देखील घरांचे अवशेष, काही ठिकाणी मूर्त्यांचे अवशेष आणि वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळाले. आणि अनेक वर्ष होऊन गेली तरी सुद्धा गावातील झाडे आहे तशीच उभी आहेत. ती पूर्णपणे मेलेली आहेत, पण त्या अवस्थेत आपल्याला उभ्या अवस्थेत बघायला मिळतात. हे सर्व काही बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं मित्रांनो, कारण त्यावेळी त्या गावातील माणसावर काय परिस्थिती आली असेल. आणि सर्वात वाईट म्हातारी माणसांना वाटले असेल, कारण त्यांचे लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण पण ह्या गावामध्ये गेलं होतं. आणि त्यांना त्यावेळी त्यांना सांगितलं असेल की आता हे गाव सोडा आणि दुसरीकडे जावा, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू कधीही थांबले नसतील. आज मी या ठिकाणी येऊन ॲडव्हेंचर प्रवास करत चिखलामधून कसा तरी घोटील गावामध्ये येऊन व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.